आहेत 1950 ते 1975 या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती। सरासरी प्रत्येक कुटुंब 20 ते 30 एकर जमिनीचे मालक, मोठे वाडे, दांडगा, रुबाब, निसर्गावर चालणारी शेती, अगदी 10वी ते 12वी शिकलेले सुद्धा शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले। तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळवायचे। अनेक पदवीधर PSI, DYSP, तहसीलदार त्या काळात झाले। नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती, उत्तम शेती, दुय्यम नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती। हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता। टप्पा 2 1975 ते 1995 देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला। 1974च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली। शेतीची विभागणी सुरू झाली। 20 एकराचे मालक 5 एकरावर आले। बाहेरील राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरू झाले। शेती आता भांडवलदारांची होऊ लागली। विहिरी, मोटारी, पाईपलाईन आल्या। पाणी उपसण्याची स्पर्धा सुरू झाली। राजकारण गावागावात घुसलं। पुढारपणाच्या नादात अनेकांनी जमिनी कवडी मोलाने विकल्या। बाई बाटलीत अनेक जण बर्बाद झाले। स्पर्धा वाढली। आता नोकरी सोपी राहिली नाही। हायस्कूलवर नोकरीचा दर 20 लाख झाला। वाढणाऱ्या गरजेपोटी जमिनी विकायला सुरुवात झाली। 20 एकराचा मालक मोकळा झाला व गावच्या कट्ट्यावर विड्या कुंकू लागला। पोरं बेकार फिरू लागली। टप्पा 3 1995 ते 2009 हा काळ मराठी माणसाच्या जबरदस्त घसरगुंडीचा काळ। परराज्यातून मोठ्या प्रमाणात लोक आले। मोठे उद्योग यांनी काबीज केले। हॉटेल शेट्टी लोक, दूध, पेपर, भाजीपाला, टॅक्सी, पाणीपुरी, किरकोळ दुकानदारी आदी उत्तरेतील लोकांनी काबीज केली। सहकारी कारखाने, बँका, पेट्रोल पंप, बियर बार, दारू दुकाने चाणाक्ष पुढाऱ्यांची झाली। मराठी माणूस मात्र अजूनही विहीर पाडणे, बोर मारणे, स्पर्धा परीक्षा तयारी करणे, भरतीला जाणे, पोराला हायस्कूलवर चिटकवणे यातच गुंतलेला दिसला। 20 एकर जमीन वाटण्या होऊन मग विकून एकरावर आली तरी डोळे उघडत नव्हते। अजूनही पाटील किंवा जमीनदारीचा दिवा स्वप्नात रमला होता। टप्पा 4 2009 ते 2020 ग्लोबलायझेशन झाले। जगाचे पैसे भारतात आले। पुणे, मुंबई तर शहराजवळील जमिनींना किमती आल्या। मग काय, जमिनी विकायची स्पर्धा सुरू झाली। राजकीय कार्यकर्ते एजंट झाले व मराठी माणसाचा मुळशी पॅटर्न झाला। जमीनदारी संपली। पोरं बेकार किंवा पुणे मुंबईत 8-10 हजारांच्या नोकऱ्या करू लागली। आता विकायलाही काही शिल्लक राहिलं नाही। खरी बिकट गरिबी सुरू झाली। पोरांचा वापर 100-200 देऊन राजकारणात सुरू झाला। बापाकडे लग्नाला पैसा नाही, मग पोरी हात धरून पळून जाऊ लागल्या। गावचा जमीनदार हमाली करू लागला। व्यापारी तृतीय म्हणायचे त्यांच्याकडे हे बडे जमीनदार, त्यांची पोरं ही वॉचमन, हमाली, क्लर्क, ड्रायव्हर अशा नोकऱ्या करू लागली व जयंती साजरी करण्यासाठी बड्या व्यापारी लोकांजवळ वर्गणी मागू लागली। टप्पा 5 2020 ते 2030 इथून पुढील काळ फक्त पैशाचा असेल। ज्यांच्याकडे पैसा तोच सरपंच, तोच आमदार। नोकरी हा विषय संपला आहे। नोकरी शोधणारा त्यातच म्हातारा होईल। उच्च जातीचा हताश होऊन बघत बसेल। पैसा न कमवणाऱ्यांकडे गुंठा सुद्धा शिल्लक राहणार नाही। शेती, नोकरीसह जो व्यवसाय करेल तोच काही कमवू शकेल। अजून वेळ गेली नाही। शेती सांभाळा, शेती बरोबर जोडधंदे करा। नोकरीपेक्षा व्यवसाय करण्याचा विचार करा। जो चूक करतो तो माणूस, तीच चूक परत करतो तो वेडा माणूस। जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस। अजून वेळ आहे। झालेल्या चुका सुधरून त्याच चुका पुन्हा होणार नाहीत हे पाहण्यासाठी आपल्या माणसाला साथ द्या। आपल्या माणसाला मोठं करा। आपल्या माणसाचे पाय ओढणे थांबवा। आपणच आपल्या माणसाला साथ दिली पाहिजे।